नाही यंदा गावात पण देव येलवारी आला. तर गाईज बघू शकता तुम्ही कशी सकाळ असते कोकणात. आणि पप्पांनी इथं मस्त चूल पेटवली आहे. ए दूध भेटेल. हा त्या दुकानात थांब जातो मी. थांब जाऊन बघतोय कालच्या दुकानात. आर्या मस्ती ना. सावनी बसते का? आता समोर तिथे समोर आपल्या घराच्या इथे उभी राहा. आता काढ काढ बाबा काढ फोटो काढ ना. काढ पुढे फोटो काढ. मग घेतला चला गाईज. आता आम्ही आलोय माळावर आमच्या. आणि तुम्हाला दाखवते मी आता आमचं शेत आहे. म्हणजे आमच्या दादानी सागाची झाडं लावली आहेत. हे बघा गाईज, ही सागाची झाडं आहेत. किती सुंदर असं. हे सगळं सोलारवर केलं आहे दादानी. हे बघा आरके फ्रॉम. आता आम्ही चाललोय वरती. फोटो वगैरे काढू, थोडासा व्हिडिओ वगैरे बनवू. हे बघा अरे आर्या मोर बघ. अरे अरे दिसत नाही. अरे तो बघ. बघा किती मस्त नजारा. पूर्ण हवा सुटली आहे मस्त. अरे काय जोडीला
चव गेली आता जिंकणार पाण्याच्या बाटल्यावरून आणले आता तिला तरतरी तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तिकडे जाऊन बाटल्या आणल्या. आता ते पण सांगते पिऊ नका ते नाही पण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तेवढं लांब अरे ती त्यांच्या हातात बाटली बघितली ना म्हणून मी मगाशी काका काय आहे मी तिला सांगितलं नाही बाबू हा नाही बोलले मम्मी मागाशी काय बोलले ते अंडा फोडून तेव्हा आता चढली गे आज रात्री अरे ती फेकून तरी द्यायची कशी होती तरी बोलते गाईज आता आम्ही चाललोय नदीवर एवढ्या उन्हात जे आता ऊन थोडंसं कमी झालंय तसं आता चाललोय खाली. तो जो आहे ना आपण मागच्या वेळी कोणा मोनाचा नवरा आला होता तिकडे पोहलं होतं तो रोड वेगळा आहे तिकडे आता रस्ता बंद आहे. पप्पा सांगत होते तेव्हा आम्ही चाललो पुढे शहाणे लोक हरण कसा बेकार डुक्कर सर्व आहे. गाईज हे पूर्ण जंगल आहे. जंगलात खूप सारे प्राणी आहेत गाईज बघू शकता तुम्ही किती घनदाट जंगल आहे. तरी आम्ही उन्हाळ्यात म्हणजे असं आलोय पावसाळ्यात तर किती घनदाट जंगल होतं हे. दीदीला फुल दिसलंय. तिथे काय पप्पा हे शेती करता तिथे हा मग आम्ही आपल्या काकूचा हा इथे हा या वाडीत दिली पालखी आली ना काल शिंदेवाडी शिंदेवाडी आपण या इकडनं आलो इथे आली आणि काकू हा बघ इथं झालं होतं पाणी इथपर्यंत होतं तरी ती बॉडी तिथपर्यंत गेली. कोकण रेल्वे कोकण रेल्वे गाईज त्यांनी काढली बघू शकतात. तिकडे वरती नेऊन झाली एवढं पाणी होतं इथे. कोकण कन्या एक्सप्रेस. एक बघा मध्ये मध्ये जायला कुठे टाकी इथलं पाणी आहे ना इथून आपल्या पंपावर जातो. ही टाकी आहे. टाकी आहे. नदीचं पाणी यात येतो आणि इथलं पाणी ना वरच्या टाकी हा पाणी खाली बघून चला. ए गाईज रस्ता चुकताय तुम्ही नीट जरा पाठी चला नाही तर कोणत्या शेतात जाल काही समजणार नाही. कोणाचा बर्थडे केक कटिंग करा ते बघ देऊळ इथे आम्ही काल आलेलो. इथेच आम्ही काल आलेलो गाईज तिकडूनच आता. अच्छा आपण तिकडनं असं आलो चालू आलं. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलोय नदीवर. नदी दिसायला लागली आता. पप्पा याच्यात पाणी जास्ती आहे. गाईज नदी बघू शकता तुम्ही. ही आमची संस्कार जिथं आम्ही जातो
बाबू पप्पा शिकवतात स्विमिंग आर्याला. हे चप्पल घे, तिची चप्पल घे. अशा प्रकारे आम्ही घाबरत घाबरत स्विमिंगला उतरत आहोत. पाऊस जास्त होता म्हणून तिकडे केलं. आपण टाकलो ना जागा ती तिथं केलं पाणी. तिथपर्यंत होतं वरपर्यंत पाणी जातोय लांब. आता जाईल पकडबाजी. आणि पाणी नसला तर मग इथे ओ किती लांब गेला बघ. चला आपण बघ किती लांब गेला. आताच महादेवाच्या मंदिरात आलो. नदीतून जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन पाया पडून आत्ताच आलोय. आणि आता चाललोय वरती परत. हा साना आहे. काल इथेच पालखी सर्वात पहिले आलेली. आता चाललोय आम्ही वरती. ऊन बघा कसला पडलाय. हिला चढली आहे सकाळची. आता चाललोय वरती. आता महादेव येणार आहे घरी. अगं ती कुठून चालली. चला आता महादेव आल्यावर तुम्हाला दाखवते काही. तर गाईज आज आमच्याकडे महादेव येणार आहे. त्याची तयारी. बालगोपाल किती आला. बालगोपाल किती आला. काय बोलला. बालगोपालांचा काय विचार केला का नाही. भक्त करणार. गोपालांचा विचार करणार भक्त सर्वांचा करणार. भक्त गोपालांचा विचार करणार. पाणी नाही घेतलं देवाचे पाणी शिंपडा फुलानी. नारळ ठेवते. नारळ फुलतो. अगरबत्ती गंधाक्षी लावले. तीन नको लाव. तीन आहेत काय. हा लाव. चारी लाव. पुजारी तुम्ही असणार काय. पुजारी आहे. बाळगोपाल फक्त आपलं मालक सावध. नमस्कार करू दे. नाही आहे तिकडं. हा आणि भावाला काय पाहिजे होतं देवाला म्हणून मागून घे. आमचं कर्तव्य सांगायचं. भावाला मागून घे.
हे चांगलं बोललं. आणि बालगोपाला काय खर्च करून ठेवायचा अरे बाळगोपाळाला खर्च जास्त करील. भक्ताला काय पाहिजे तर राहू दे कशाला व्हिडिओ यांची पण चालते. आणतो भरपूर आणतो आता जाऊ. मागीच पॉवर चांगला घ्या मागीच पॉवर चांगला घ्या पॉवर वाटते आपला शिवशक्तीचे गुण गाया अरे तुझ्या बापाला ब्रह्ममायेचा खेळ सोडून यावे नाहीतर जाशील देवाया अरे तुझ्या बापाला कवीचे बोला खड्याला ज्ञानाने चावा लावू नका गुरुच्या नावा खड्याला ज्ञानाने चावा लावू नका गुरुच्या नावा आज जगून आया बाया अरे तुझ्या बापाला